श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं अजून एका छानशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आज आम्ही आलेला आहे येऊरला. तर या आधीचा व्हिडिओ पण येऊरचाच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या. आणि हा पण व्हिडिओ तिथलाच आहे, तुम्ही बघत असाल. मी तुम्हाला बोरीचं झाड दाखवत आहे. भरपूर असे बोरं लागलेले आहेत. बोरीला झूम करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि चिंचीचं पण झाड आहे. भरपूर अशा चिंचा लागलेल्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथं आहे आंब्याचं झाड. आंब्याला पण मोहर आलेला आहे. तर आम्ही उभं आहे तिथं खाली नाही, पण वरती मोहर आलेला आहे आंब्याला. आणि तिथं मस्त असा खोपा केलेला आहे, जो आपण म्हणतो सुगरणीचा खोपा, तो खोपा. आणि मस्त आम्ही तिथं फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता, इथे लावलेलं आहे मेथी. खूप कवडी आणि फ्रेश मेथी. असं बघूनच असं वाटते कधी तोडा आणि कधी त्याची भाजी बनवा. पण अजून छोटी आहे, वेळ आहे अजून 10-15 दिवस त्याला तोडायला. आणि इथे एक छोटंसं कारल्याचा वेल आहे. आणि भरपूर असे आडूचे पानांचं असं लावलेलं आहे पूर्ण. मग ते काय म्हणतात, थय म्हणू शकतो, किंवा थोडंसं आपण 2-3 बारे असं काही म्हणू शकतो, असे लावलेले आहेत. आणि एकदम गावठी असं हे आडूचे पानं आहेत. आडूच्या पानाच्या वड्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि आडूच्या पानाच्या वड्या बनवून खाऊ शकता. खूप मस्त अशा आडू वड्या होतात. आणि इथे छोटा कोथिंबीर लावलेला आहे. आणि मुळे अगदी छोटेच आहेत. आणि हे जे बाजूला दिसते तुम्हाला, हे पण मेथीचं आहे. हे त्याच्यानंतर मेथी टाकलेले आहे. तर खूप असं आम्ही सर्वजण मस्त असं फोटो वगैरे काढले. तर खूप असे फोटो काढले येऊरला यावेळेस. कारण मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही यावेळेसची तेल संक्रांत अर्थ केलेले आहे. आणि अगदी 2 दिवस मस्त निवांत तिकडे फिरलो. मस्त वाटलं एकदम. आणि खूप वातावरण अगदी फ्रेश आहे, अगदी गावाला आल्यासारखं वाटते. आणि इथं मस्त अशी भेंडी लावलेली आहे, कवडे. आता त्याला भेंडी लागायला सुरुवात पण झालेली आहे. अगदी भाजीपुरत्या निघालेल्या आहेत भेंड्या. आणि इथे लावलेलं आहे कोथिंबीर, अगदी छोटा आहे. आणि इथं मिरचीचं रोप टाकलेलं आहे. आणि पालक पण आहे. आता कियांचं चालू आहे इकडे तिकडे फिरायचं. परत इथं टाकलेलं आहे एक पालकाचं. आत्ताच पाणी दिलं. आणि पालक छोटी आहे, कवडी तर झोपली. थोड्या वेळाने पाणी सुकलं का लगेच उभी राहते. आणि इथं एक मिरचीचं जे तास असते, ते तासच लावलेलं आहे पूर्ण. आणि भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत. तुम्हाला आम्ही दाखवत आहे मिरचीला. बघा, खूप मस्त मिरच्या लागलेल्या आहे. 1 तास लावलेलं आहे, पण भरपूर साऱ्या मिरच्या आहेत. जवळ 15-20 झाडं असतील मिरच्याचे, पण मस्त मिरच्या लागलेल्या आहेत. आणि इथं या कुंड्यांमध्ये टाकलेली आहे मेथी. आताशी मेथी उगवत आहे, तुम्ही बघू शकता. मस्त मेथी लावलेली आहे. आणि मेथीच्या बाजूला इथं पण पालक आणि मुळे लावलेले आहेत, जे आपण मुळ्यांची भाजी बनवतो ते मुळे तुम्ही बघू शकता. हे बघा, दाखवत आहे मी. आणि आत्ताशी पाणी देऊन झालेलं आहे वाफायला. आणि इथं दुसऱ्या दिवशी होतं लग्न, तर लग्नाचं चालू आहे एकीकडे डेकोरेशन आणि एकीकडे चालू आहे आमचे फोटो व्हिडिओ काढायचे. भरपूर असे शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही काढलेले आहेत. तर मस्त असे बंगवीत बसून आमचं चालू आहे. एकाचं झालं का दुसऱ्याचे व्हिडिओ काढायचे. आणि त्यात मध्ये करायला किनू आहेच. कोणी बी बसू द्या बंगईवर, त्यामध्ये किनू गेलाच पाहिजे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की अर्जुच्या सासूबाई पण यावेळेस गावून आलेल्या होत्या. तर त्या पण होत्या आमच्या संगती यावेळेस. आणि भरपूर मस्त त्या होत्या. तर आम्हाला पण चांगलं वाटलं. आणि आम्ही गेलो तर त्यांना पण चांगलं वाटलं गेले तर. आणि खरं तर त्यांनीच आग्रह करून आम्हाला 2 दिवस ठेवलं, म्हणून आम्ही 2 दिवस राहिलो तिकडे मस्त निवांत. आणि आता चालू आहे आमचे शॉर्ट व्हिडिओ बनवणं. आणि तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजून एक, आम्ही स्वामी समर्थाच्या मठात पण गेलेलो होतो. तर तो पण जेवढा काढता येईल तेवढा मी व्हिडिओ काढून तुम्हाला याच आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या बघायला मिळेल. पण जास्त काही तिथं कॅमेरा अलाउड नाही, म्हणून जास्त काही व्हिडिओ काढायला मिळाला नाही. जो काही मिळाला तो मी या व्हिडिओमधून तुम्हाला तो शेअर करत आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.